लाडकी बहीण योजना ही बंद होणार किंवा त्याचे निकष बदलणार अशा चर्चा सध्या सर्वत्र सुरू होत्या। यावरती वेळोवेळी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी समाज माध्यमांसमोर येऊन आपलं मत आणि स्पष्टीकरण दिले। आज देखील कॅबिनेटच्या दुसऱ्या बैठकीनंतर अदिती तटकरे यांनी विशेष महत्त्वाची माहिती ही प्रसार माध्यमांसमोर दिली। जो GR आहे त्या GR नुसार लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे। त्याचबरोबर संपूर्ण गोष्टींची ही पडताळणी होणार आहे आणि लाडकी बहीण योजनेसाठी जे काही नियम निकष सरकारने लागू केलेत त्या नियम निकषांची माहिती देखील त्यांनी दिली आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना ही सुरू राहणार असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलंय। पाहूयात जे नियम आहेत, ज्या नियमांच्या आधारे लाडकी बहीण योजनेचा फायदा हा संपूर्ण लाभार्थ्यांना महिला वर्गाला होणार आहे, ते नियम काय आहेत ते। आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत। कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत। कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500 आहे, म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाहीत। पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे। आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार। त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही। दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेला आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत, तर त्याच्यानी आपण फक्त पॅन त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्क्रुटिनी करतोय। आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत। त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत। जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत। जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत। सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत। आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत। पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जी आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत।